चला तर मग एक महिनाभर टिकणारं एकदम चटपटीत असं गाजराचं लोणचं बनवूया. हो, गाजराचंच लोणचं खूप छान होतं चवीला. अर्धा किलो गाजर घेतलं, स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली. नंतर त्याचा मधला जाडसर भाग काढून छान असे बारीक स्लाइस मध्ये कट करून घेतले. 10 ते 12 हिरव्या मिरच्या सुद्धा छान कट करून घेतल्या. आता मसाल्यामध्ये मी इथं 1 चमचा धने, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा मेथी दाणे आणि एक एक चमचा मोहरी, 1 चमचा बडीशोप एवढे मसाले अगदी हलकेसे गरम करून घेतले. त्याच कढईमध्ये अर्धी वाटी तेल सुद्धा गरम करून घेतले. पूर्ण धूर निघेपर्यंत कडकडीत तेल गरम करून घ्यायचं. आता काही पावडर मसाले याच्यामध्ये आपण घालूयात. जसं की 1 चमचा मी इथं हळद पावडर घेतली. त्याच्यानंतर 1 चमचा इथं मी मिरची पावडर घेतली, जो की अंबारीची आहे, तिखट कमी असतं आणि रंग छान येतो. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. कारण काय होतं, गाजर गोड असतं त्यामुळे लोणचं थोडंसं गोडसरच होतं. तो मसाला तयार करून घेतला होता, त्याची भरड मिक्सरमधून बारीक करून घेतली, ती टाकून घेतली. 1 ते 1.5 चमचा मीठ घातले. काळा मीठ असेल तर बेस्ट ऑप्शन. सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले. 2 लिंबाचा रस मी इथं काढून घेतला होता, तो सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलाय. 2 चमचे मोहरीची डाळ घेतली, जे की कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये आरामशीर मिळून जाईल. लिंबाचा रस घातला किंवा त्याऐवजी लिंबाच्या फोडी घातल्या तरी सुद्धा चालतील. व्यवस्थित कोरडा असताना मसाले मिक्स करून घ्यायचे. आता तेल सुद्धा बऱ्यापैकी थंड झालंय, म्हणजे पूर्णपणेच थंड झालंय. त्याच्यामध्ये 2 चिमूट हिंग टाकायचं. थोडंसं कोमट आहे तोपर्यंत टाका, म्हणजे विरघळून जाईल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता तेल सुद्धा पूर्णपणे थंड झाले, लोणच्यावरती घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता लोणचं बनवताना मोहरीचं तेल वापरा, त्याच्यामुळे लोणचं जास्त दिवस टिकतं आणि लोणच्याला एक उग्र वास सुद्धा येत नाही. आता ही भरणी अर्धा अर्धा दिवस मी उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेतली. त्याच्यामध्ये भरून ठेवा, अगदी महिना 1.5 महिना लोणचं आरामात टिकतं. फक्त याला पाण्याचा हात अजिबात लागू द्यायचा नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा.